कोरोना काळात दिल्ली सरकारनं दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2021-22 लागू करून मद्य व्यवसाय खाजगी कंपन्यांच्या ताब्यात दिला आणि दारूच्या व्यावसायिक कंपन्या, मालक आणि दुकानदारांकडून कमिशन घेऊन स्वतःचे खिसे भरले। या व्यावसायिकांना मागच्या दारानं प्रोत्साहन देऊन स्वतःचा फायदा करण्यासाठी अबकारी धोरणातही बदल केले। या मद्य अंमलबजावणीत अनियमिततेच्या तक्रारी आल्यानंतर दिल्लीच्या राज्यपालांनी याबाबतच्या चौकशीची शिफारस केली आणि सीबीआय कडून या प्रकरणाचा तपास सुरू झाला। या प्रकरणातून मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण समोर आल्यानंतर ईडीनं या प्रकरणात सहभाग घेतला। या संपूर्ण घोटाळ्यात सुमारे 580 कोटींचा नेत्यांनी आणि व्यावसायिकांनी गंडा घातला। या घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, खासदार संजय सिंग, सत्येंद्र जैन यांच्यासह तब्बल 12 जण अटकेत आहेत। तर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यात भर पडली आहे। एक दोन नव्हे, तब्बल 9 वेळा ईडीनं केजरीवालांना चौकशीसाठी समन्स बजावलं, मात्र केजरीवालांनी या समन्सला जुमानलं नाही। त्यानंतर ईडीनं केजरीवालांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं आणि केजरीवालांच्या टीमनं सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली। कोरोना काळात जेव्हा जनता आपले प्राण वाचवण्यासाठी लढा देत होती, केंद्र सरकार नागरिकांना लस पुरवण्यात व्यस्त होतं, मात्र त्यावेळी दिल्ली सरकार घोटाळे करण्यात व्यस्त होतं। नागरिकांनो, तुम्ही कोणाला निवडाल? संकटात मदत करणाऱ्या सरकारला की संकटात जनतेची साथ सोडून आपले खिसे भरणाऱ्या अशा नेत्यांना?